कालच वडिलांच्या एका क्लोज फ्रेंडशी गप्पा मारल्यात. त्यांनी त्यांचं पूर्ण मुद्दल 50 लाखाचं मुद्दल एका अशा कंपनीत गुंतवलं जिथे त्यांना 12% पर ॲनम रिटर्न्स मिळत आहेत. म्हणजे त्यांना दरवर्षी 6 लाख रुपये मिळत आहेत. पहिले 3 वर्ष मिळालेत. हेच बघून त्यांच्या अजून एक मित्राने पुन्हा त्याच ठिकाणी त्यांचे 50 लाख गुंतवलेत. ह्या काकांना 4थ्या वर्षी 6 लाख मिळाले आणि 5व्या वर्षी कंपनी वाइंडअप झाली. आता मुद्दलही अडकून पडलं आहे. ह्या सर्व गोष्टींना आपण काय शिकायचं आहे? आपल्याकडे बऱ्याचशा अनरेग्युलेटेड कंपनीज आहेत ज्या तुम्हाला 10 ते 12% रिटर्न्स अश्युअर करतात, पण यांना अवॉइड करा. आपली आयुष्यभराची जमापुंजी अशा ठिकाणी गुंतवणं टाळा. इवन बँक FDजही फक्त 5 लाखापर्यंत अश्युअर्ड आहेत. आपलं थोडंसं लालच आपल्याला खूप महागात पडू शकते. रिस्क म्हणाल, वी आर कॉमन पीपल्स. कोर्ट केसेस चालतील, काही रिझॉल्वही होतील, पण तोपर्यंत आपण असणार आहात का? म्हणूनच असेट अलोकेशन करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. आपल्यालाही गुंतवणुकीच्या बाबतीत आपल्याला विविध असेटच्या बाबतीत माहिती हवी असेल, आपण मला नक्की संपर्क करा. थँक्यू.